त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहेत, काय बोलतायत आपण ऐकूया. गोस्वामी यांना लक्ष करण्यात आलं. कुठल्याही अनधिकृत बांधकामाला वाचवा अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका नाही, पण आमच्या विरोधात बोललात तर कारवाई, आणि जर आमच्या बरोबर राहिलात तर तुमचं अनधिकृत सुद्धा आम्ही वाचवू शकतो. या पद्धतीचा संदेश देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा ही सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे. कंगना राणावत यांचं जर बांधकाम अनधिकृत होतं तर ते गेल्या महिन्यात गेल्या वर्षी होतं असेल तेव्हा कारवाई का नाही झाली, आणि आत्ता कारवाई होताना 24 तासातच कारवाई का झाली, या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतं. आमच्याबरोबर याल तर वाचाल, आमच्याबरोबर न याल तर तुम्हाला आम्ही ठोकून काढू. या ठोकशाही सूडबुद्धीचं राजकारण हे सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार करतंय, त्याचा आम्ही कडाडून निषेध करतो. आज जे साखर संपादकीय आहे त्याबद्दल काय म्हणाल, कारण पुन्हा एकदा बेईमानी, हरामखोरी असे शब्दप्रयोग झाले. खरं तर कुठल्या संपादकाने काय लिहिलं पाहिजे त्या एका साचेबंद पद्धतीने लिहिण्याचा पूर्ण अधिकार संपादकांना आहे. लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य यावर पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे. पण तरी बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे जर महाराष्ट्र आणि मुंबई या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र लिहित असेल तर हे तिन्ही शब्द फिरून शिवसेनेच्याच तोंडावर पडत आहेत असं आमचं मत आहे. याचं कारण 106 हुतात्म्यांच्या बद्दलचा उल्लेख होतो, पण शिवसेना हे विसरते. मुंबईकरांना हे पूर्ण माहीत आहे की 106 हुतात्म्यांना त्यांच्यावर गोळ्या बेछूट घालणारं सरकार तत्कालीन हे काँग्रेसच्या मोरारजी देसाईंचं होतं. ज्या काँग्रेसने आमच्या 106 लोकांना गोळ्या घातल्या त्या काँग्रेस बरोबर शिवसेना सत्तेत बसली आहे. तळतळाट कोणाचा होत असेल आणि संयुक्त महाराष्ट्राची विरोधक ही शिवसेनाला माहीत आहे की ती काँग्रेसच होती, तरी त्यांबरोबर सत्तेत बसलेत. बरोबरीने आज ज्या वेळेला कंगना राणावत हिच्या घरी BMC घुसवली हे आज आम्ही पाहतोय, पण ज्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोटच्या साखळ्यांनी निष्पाप माणसाचे बळी घेतले त्यावेळेला त्याचा सूत्रधार टायगर मेमन हा माहीमला त्याचं घर, माहीमला त्याचं ऑफिस, इकडे मात्र शिवसेनेने तत्कालीन महापालिकेतील BMC घुसवलेली नव्हती. BMC घुसवली कधी? खड्ड्याचा विषय करणाऱ्या मलिष्काच्या घरी, कंगना राणावतच्या घरी. आणि त्यामुळे मुंबई आणि देशावर ज्यांनी घाला घातला त्यांच्या अनधिकृत बांधकामावर शिवसेनेने BMC घुसवलेली आम्ही पाहिली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र या पद्धतीचे उपयोग केलेले आम्ही पाहतो आहोत. याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला त्यांना मुंबई शहराचे पालकमंत्री ठाकरे सरकारने केलाय, आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान हे करणारे कोण आहेत हे मुंबईकर जाणतात. आणि त्यामुळे बेईमानी, हरामखोरी आणि तळतळाट हे तिन्ही शब्द ठाकरे सरकारवरच पडत आहेत हे स्पष्ट होत आहे. आता डांबरांना नाव लिहिण्याची कुणाची वेळ आलेली आहे? आताच नवनियुक्त मुख्य प्रतोद शिवसेनेचे आणि कार्यकारी संपादक यांनी जे लिखाण केलंय ते काळं लिखाण आहे, आणि म्हणून तो डांबराचा उल्लेख आहे. आशिष जी एका बाजूला महापालिका कंगना राणावत यांच्या ऑफिसवर कारवाई करते, कंगना राणावत ह्या मुंबईला येण्यासाठी निघालेत, पण त्यांची जी ट्विट्स येत आहेत पटापट त्या ट्विट्स करतात ज्यात त्यांनी उल्लेख केलाय बाबर अँड हिज आर्मी पाकिस्तान. त्यांनी जे कारवाईचे फोटो आहेत ते ट्विट केलेत. तुम्ही या ट्विटकडे कसं पाहता? तुम्ही समर्थन करता हे POK म्हणणं किंवा पाकिस्तान म्हणणं, बाबर अँड हिज आर्मी अशी ट्विट करणं? आता जे ट्विट तुम्ही माझ्यासमोर सांगितले त्यामध्ये तिने POKचा उल्लेख केलेला दिसत नाही. पाकिस्तान असा उल्लेख केलेला आहे आणि काही फोटो ट्विट केलेले आहेत. याबद्दलची मला माहित नाहीये, पण पाकिस्तान मुंबईला म्हणणं याला भाजपचं समर्थन नाही. पण POK म्हणणं वारंवार अशा प्रकारे POK म्हणणं ही भाजपला मान्य नाही, आणि याची भूमिका आम्ही अगोदरच स्पष्ट केलेली आहे.
मग तुम्ही तिच्या भूमिकेचं हे समर्थन करत नाही यात. आम्ही अगोदरही स्पष्ट केलेलं आहे. सर आता आणखी एक आक्षेप घेतला जातोय की ही कारवाई केली जाते, पण मांजरे स्टेशनच्या बाजूला ज्या 5 मजली अनधिकृत झोपड्या गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, ज्या यांच्या निवासस्थानापासून जवळ आहेत, त्याच्यावर मात्र कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही गेल्या अनेक वर्षांपासून. मुंबई शहरात अशी यादी काढली तर खूप मोठी निघेल. ज्या 24 तासात नोटीस दिल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची तत्परता महापालिकेने दाखवली, त्या महापालिकेला उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामावरच्या तक्रारी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल आणि 24 तासात ती कारवाई झालीच पाहिजे याचा पाठपुरावा करेल. कारण बांद्रा पूर्वेला ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं निवासस्थान आहे, तिथून काही मीटर अंतरावर सुद्धा अनधिकृत बांधकाम आहे. त्याच्यावरची कारवाई होताना आम्ही पाहत नाही आहोत. आम्हाला याचं दुर्दैव वाटतंय की सिलेक्टिव्ह कारवाई आणि केवळ सुडाच्या भावनेने कारवाई, मुंबई महापालिकेचा इतिहास, गौरवशाली इतिहास हा सुद्धा प्रश्नांकित करण्याचं काम महापालिकेतले सत्ताधारी करतायत. कंगना राणावत यांना 24 तासाची नोटीस दिली होती. त्यानंतर तिचे वकील रिजवान देखील यांनी महापालिकेला कळवलं होतं की आम्हाला 7 दिवसांची मुदत द्यावी, परंतु 7 दिवसांची मुदत न देता 24 तासानंतर लगेच कारवाई करण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे ही भाजपची सर्वसाधारण भूमिका आहे. जो न्याय कंगना राणावत यांच्या अनधिकृत बांधकाम जर असेल तर त्यावर आहे, तोच मुंबई शहरातले नागरिक संपूर्ण अनधिकृत बांधकामाबद्दल मागतायत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू. सर कोविड काळामध्ये अशी कारवाई करू नये असं 30 सप्टेंबरपर्यंतचे निर्देश हायकोर्टानं होते, मात्र तरी देखील ही कारवाई अतिशय तातडीने आणि कंगना जेव्हा मुंबईत येते त्यावेळेस केली जाते. कसं बघता तुम्ही? महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार आहे. आम्हाला न्यायालय असो, कुठल्याही न्यायालयातले आदेश असो, ग्रीन ट्रायब्युनल असो, आरेच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट असो, अशा कुठल्याही गोष्टी आम्हाला ऐकण्यात रस नाही. अशा पद्धतीचं वर्तणूक यांचं आहे. मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी या नवीन योजनेप्रमाणे ते काम करतायत, हे दुर्दैव आहे. आशिषजी, आज कंगना राणावत या मुंबईत आल्यानंतर शक्यता आहे शिवसेनेकडून त्यांना विरोध केला जाईल किंवा आंदोलन होईल. भाजपची नेमकी काय भूमिका आहे? भाजप कंगना राणावत यांना संरक्षण किंवा समर्थन काही देणार आहे? कंगना राणावत यांनी मुंबई आणि महाराष्ट्र, पाकिस्तान आणि POK अशा पद्धतीने जर वक्तव्य केलेलं जे आहे त्याला असहमती भारतीय जनता पक्षाची आहे, हे स्पष्टच आहे. पण मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या जीवाला आणि त्याच्या मालमत्तेला संरक्षण देणं हे सत्तेत बसलेल्या, संविधानाने शपथ घेतलेल्या सरकारची जबाबदारी आहे, हे भाजपचं मत आहे. मुंबईवर नेहमी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या कंगनाला केंद्र सरकारनं Y+ दर्जाची सुरक्षा दिलेली आहे, त्यावरून टीका होते. भाजपचं काय मत आहे? टीका करणारे काँग्रेस आणि शिवसेनेला बोलण्याचा अधिकारच नाही. ज्या मुंबईकरांवर धाड 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 मृत्युमुखी निष्पाप माणसाला पाडलेल्या कसाबला सुरक्षा कोणी दिली होती? त्या कसाबला बिर्याणी कोणी खायला घातली होती? ज्यांनी कसाबला सुरक्षा देऊन बिर्याणी खायला घातली त्या काँग्रेसला आणि त्या शिवसेनेच्या समर्थन पक्षाला हा प्रश्न उपस्थित करण्याची त्या ठिकाणी योग्यताच नहीं. आशीष जी, यही बात हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से कंगना रनौत के ऑफिस पे बीएमसी ने अपनी कार्रवाई शुरू की है, एक तरफ ये कार्रवाई चल रही है और दूसरी तरफ आज शिवसेना मुखपत्र सामना में कड़ी आलोचना की गई है कंगना रनौत और अर्नब गोस्वामी पे. आप किस तरह से देखते हैं? सबसे पहले तो हम ये स्पष्ट करना चाहते हैं कि इलीगल के ऊपर कार्रवाई को रोकना इस प्रकार की भावना भारतीय जनता पार्टी की नहीं, लेकिन ये मैं सर्वसाधारण तरीके से कह रहा हूँ. जहाँ तक कंगना राणावत जी का सवाल है, वो उनका अगर कंस्ट्रक्शन इलीगल था तो लास्ट महीने में भी था, गत साल में भी होगा, तब कार्रवाई नहीं हुई और आज 24 घंटे में कार्रवाई हो रही है. इसका मतलब स्पष्ट है, आप अगर हमारे साथ रहोगे तो आप पर कार्रवाई नहीं होगी. आप अगर हमारे सरकार या हमारे खिलाफ बोलोगे तो आप पर कार्रवाई होगी. ये बदले की भावना की कार्रवाई है. ये कोई किया हुआ काम शुद्ध हेतु से नहीं दिखता, ये बदले की भावना से की हुई कार्रवाई दिखती है और इसके लिए इसका हम कड़ा विरोध करते हैं, कड़ी आलोचना करते हैं. जहाँ तक
शिवसेना के मुखपत्र में लिखा हुआ एडिटोरियल है, उसके ऊपर हरामखोरी, बेईमानी ये शब्द का उपयोग उन्होंने किया है। वो शब्द वापिस फिरकर, घूम फिरकर शिवसेना के ही मुंह पर गिर रहे हैं, क्योंकि अगर संयुक्त महाराष्ट्र के लिए संघर्ष करते समय हमारे 106 मुंबई और महाराष्ट्र वासियों की जान गई, हुतात्मा उनको मिला, तो उनके ऊपर गोलियां बरसाने वाली पार्टी और सरकार तब भी कांग्रेस की थी, जिस कांग्रेस के साथ शिवसेना आज कंधे से कंधा मिलाकर और गोदी में बैठकर मुख्यमंत्री पद पर विराजमान है। तो कांग्रेस ने अगर 106 लोगों पे गोलियां चलाकर हुतात्मा दिया, वो कांग्रेस का समर्थन करने वाली शिवसेना ये बेईमानी की बात कर ही नहीं सकती। हमने देखा मुंबई में जिस तरीके से 92-93 के ब्लास्ट में जिसने पूरी स्कीम बनाई, वो टाइगर मेमन मुंबई में माहिम में ही उसका घर और माहिम में ही उसका ऑफिस, उसमें कभी शिवसेना के बीएमसी ने तब अंदर जाकर कार्रवाई करते समय हमने नहीं देखा। मुंबई वासियों को मारने वाले टाइगर मेमन के घर और कार्यालय पर अनधिकृत की कार्रवाई शिवसेना के बीएमसी ने नहीं की, और आज खड्डों के ऊपर बात करने वाली मलिष्का चौकी पर कार्रवाई करती है बीएमसी और कंगना रनौत पर करती है। इसका मतलब मुंबई वासियों के लिए कार्रवाई नहीं है, ये स्वयं के अहंकार के लिए कार्रवाई की जा रही है। उसी तरीके से याकूब को जब फांसी दी गई, उस याकूब के फांसी को सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के बाद विरोध करने वाले को ही मुंबई शहर का पालक मंत्री शिवसेना ने बनाया। ये मुंबई और मुंबा देवी के बारे में क्या कहेंगे, और इसके लिए हरामखोरी और बेईमानी के धनी सत्ता में बैठे ठाकरे सरकार ही है, ये इस एडिटोरियल से स्पष्ट होता है। लेकिन एक तरफ कार्रवाई चल रही है तो दूसरी तरफ लगातार कंगना रनौत के ट्वीट आ रहे हैं। इन ट्वीट में कंगना रनौत ने अपने ऑफिस के ऊपर जो कार्रवाई है उसकी तस्वीरें ट्वीट की है। उन्होंने कहा है पाकिस्तान और बाबर एंड हिज आर्मी।